नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। यदि हे हम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्ष का होय जैसा। तयाची एका उद्देशा लागोनिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक किंवा ज्याला ज्ञानोबाराय साधनारंभ असं म्हणतात अशा तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। कर्माची आवश्यकता साधकाला अंतःकरण शुद्धीसाठी आवश्यक आहे आणि सिद्ध महापुरुषाला कर्माची आवश्यकता जरी स्वतः करता नसेल तरी पण इतरांना सन्मार्ग दर्शन करावं याकरिता त्यांनाही कर्माची आवश्यकता आहे। यालाच शास्त्रामध्ये लोकसंग्रह असं म्हणतात। लोकांची गर्दी जमा करणं हा व्यवहारातला लोकसंग्रह शब्दाचा अर्थ आहे आणि परमार्थामध्ये सन्मार्ग आपल्या कृतीतून दाखवणं आणि लोकांना त्यामध्ये प्रवृत्त करणं यालाच लोकसंग्रह असं म्हणतात। महापुरुषांचे प्रकार दोन आलेले आहे। एक अवधूत कोटीतले महात्मे, दुसरे आचार्य कोटीतले महात्मे। अवधूत कोटी म्हणजे प्रकार। अवधूत प्रकारामध्ये असणारे महात्मे स्वतः ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर कृतकृत्य आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची साधना त्यांनी केली काय किंवा न केली काय विशेष प्रकारचा कोणताही फरक त्यांच्या जीवनामध्ये पडत नाही। परंतु आचार्य कोटीतले महात्मे मात्र स्वतःच्या जीवनातून अनेक साधकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। आपल्याकडे सद्गुरूंचं लक्षण सांगत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असं लक्षण सांगितलं जातं किंवा ज्ञानोबाराय 14व्या अध्यायाच्या प्रारंभाला नमन करत असताना जय जय आचार्या असा शब्द वापरतात। सगळ्या प्रकारच्या श्रुती आणि स्मृतीच्या श्लोकामध्ये येणारं सगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये जे अनुष्ठान करतात, म्हणजे सगळ्या शास्त्राच्या प्रमेयाचं चयन करायचं, निवड करायची आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये अनुष्ठानातून ते सगळे सिद्धांत मूर्त रूपाने अव्यक्त असणारे सिद्धांत आपल्या आचरणातून व्यक्त करून जगासमोर ठेवायचे, अशा प्रकारच्या महापुरुषांना आचार्य असं म्हणतात। आणि आचार्य कोटीतलेच महात्मे लोकसंग्रह करू शकतात। अर्थात त्यांनी केलेलं कर्माचरण, त्यांनी केली उपासना आणि त्यांच्या हातून घडणारं तत्त्वज्ञानाची सगळी साधना जरी स्वतःकरिता नसेल तरी इतरांना मात्र ते मार्गदर्शन करतात। आपण एक दिवशी चिंतन केलं होतं, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। किंवा तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। संतांच्या जीवनामध्ये फार मोठी जबाबदारी आणि यासाठी भगवंतांनी अर्जुनाला हा उपदेश केला की जनकाधिक क्षत्रिय राजे यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्माचा परित्याग न करता देखील अंततोगत्वा मोक्षसुखाला गवसणी घातलीच की नाही। याचा अर्थ असा होतो की मोक्षासाठी कर्मत्याग केलाच पाहिजे असा मात्र तुला नियम नाही। संन्यस्य श्रवणम कुर्यात हा अधिकारी वेगळा आहे। वास्तविक विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ते शमदमादी सांगत असताना ओपरम नावाचे एक साधन आलेलं आहे। त्यामध्ये वेदविहित कर्माची असणारी सगळी साधनं त्यांनी त्यांचा विधीपूर्वक त्याग केला पाहिजे आणि असा त्याग झाला की त्याला म्हणतात संन्यस्य। मग श्रवणम कुर्यात, त्यांनी श्रवण करावं। जोपर्यंत आपल्याला अधिकार मिळत नाही तोपर्यंत केलेलं श्रवण चांगल्या प्रकारचं समाधान देत नाही, असं श्रुतीचं त्यामध्ये असणारं तात्पर्य आहे। परंतु महापुरुषांचं जीवन पाहिल्यानंतर
अनेक साधक जर कर्म मार्गाचं निष्काम पद्धतीनं, उपासनेचं सुद्धा निष्काम पद्धतीनं आणि तत्त्वज्ञानाचं सुद्धा संशय विपर्यरहित होऊन जर अनुष्ठान करत असेल आणि यासाठी महापुरुषाचं जीवन अत्यंत उपयोगी पडत असेल तर त्या पुरुषांनी कोणतीही साधना सोडू नये. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. यातून आपल्याला हा सिद्धांत लक्षात येतो. म्हणून भगवंतांनी जनकाधिक राजांचं उदाहरण दिलं आहे. देख पा जनकाधिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून अर्जुना तू सुद्धा कर्म केलं पाहिजे. कारण श्रेष्ठ असणारे पुरुष ज्या ज्या प्रकारचं आचरण करतात, सामान्य असणारे इतर लोकसुद्धा त्यांच्या आचरणाला कृतीला प्रमाण मानतात किंवा त्यांनी जे प्रमाण म्हणून स्वीकारलं आहे प्रामाणिकपणाने त्यालाच लहान लहान माणसं ग्रहण करतात. यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येरानुष्ठिती सामान्य सकळ. हा नियम फक्त परमार्थामध्येच आहे असं नाही बरं, व्यवहारामध्ये सुद्धा हाच नियम आहे. मोठी माणसं जशी वागतात त्यांच्या मागून येणारी लहान लहान माणसंसुद्धा तशाच प्रकारे वागत असतात. म्हणून समाज घडविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याने प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. कारण त्याचं जर एक पाऊल चुकलं तर मागून येणारे हजारो पावलं चुकतात. कुटुंब प्रमुखाने व्यवस्थित वागलं पाहिजे. म्हणजे कुटुंबातले सगळे लोक हल्लीच्या भाषेमध्ये धोरणात चालतात, म्हणजे व्यवस्थित वागू शकतात. जर कुटुंब प्रमुख म्हणत असेल की कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं ते, आपण एखाद्या घरी जातो मग ती आई त्या मुलांना सांगते बाळू महाराजांच्या पाया पड. त्या बाळूला ती सांगते पण ती स्वतः पडत नाही. येत वडील जे जे करीते त्या नाम धर्म ठेविते. किंवा ती स्वतः बाई मोबाईल पाहते आणि मुलाला म्हणते बस स्टडीला बस अभ्यास कर. मुलगा करणार नाही. मुलांनी हरिपाठ करावा असं वाटत असेल तर पहिलं त्या घरातल्या कुटुंब प्रमुखांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. जर त्याने वाचन केलं तर मुलाला सुद्धा ती प्रेरणा होईल. जर मुलगा निर्व्यसनी व्हावा असं वाटत असेल तर कुटुंब प्रमुखाने सुद्धा निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. मुलाने गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा कुटुंब प्रमुखाच्याही गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे. मुलाने साधूंची सेवा करावी असं वाटत असेल तर कुटुंब प्रमुखाने पहिल्यांदा साधूंची सेवा घरात त्यांच्या समोर करून दाखवली पाहिजे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येरानुष्ठिती सामान्य सकळ. घरातल्या कुटुंब प्रमुखाला अपेक्षा असते पण मुलांकडून, स्वतःकडून अजिबात नसते. नियम असा आहे जोपर्यंत तुम्ही वागत नाही तोपर्यंत तुमचं अनुकरण करणारे सुद्धा अजिबात वागत नाही. म्हणून यद्यदाचरते श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हा नियमच आहे. त्यांचं आचरण प्रमाण मानतात. महापुरुषांच्या कृतीचा प्रभाव फार मोठा असतो म्हणून त्यांनी कर्मत्याग करू नये. आणि भगवंतांनी ते सांगितलं विशेषे आचरावे लागे संती. सर्वात जास्त मोठं प्रमाण कोणाचं असेल तर संतांचं. महाभारताचं युद्ध प्रारंभ झालं आणि मग पहिल्यांदा सेनापतीपद आलं होतं भीष्माचार्यांकडे. ते भीष्माचार्य सेनापती असतानासुद्धा पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही. दुर्योधनाला राग आला आणि त्यांनी भीष्माचार्यांना सांगितलं म्हणूनही असं पितामहा पण बहुतेक फक्त तुम्ही शरीरानेच आमच्याकडून आहात, मनाने मात्र पाठिंबा तुमचा त्यांनाच आहे. म्हणजे का बरं? ज्या अर्थी तुम्ही प्रचारही करून त्यांचे शिट लागतात असं दिसताही की नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडे आहात, मनाने मात्र त्यांच्याकडेच आहात. भीष्माचार्यांना राग आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल, म्हणजे एकही पांडव ठेवणार नाही. किंवा हा भीष्म तरी प्राणत्याग करेल. ती बातमी भगवंताला कळाली गुप्तहेराच्या मार्फत. आणि मग चतुरातो शिरोमणी कोणतं काम कुणाच्या माध्यमातून करून घ्यावं हे ज्याला चांगलं कळतं त्याला देव म्हणतात. यो जगस्तत्र दुर्लभः. भगवंताने द्रौपदीला सोबत घेतलं. भीष्माचार्य ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हायचे. आता ब्रह्ममुहूर्त कधी असतो? नियम सामान्य असा आहे
सूर्योदयाच्या अगोदर कमीत कमी 1.5 तास. सूर्योदय जर 6ला होणार असेल तर 4:30पर्यंत ब्रह्ममुहूर्त. त्याही अगोदर संत महात्मे जागे होतात. ज्याला ब्रह्ममुहूर्त साधता येतो त्याला ब्रह्मप्राप्ती होते. ब्रह्ममुहूर्त साधत नसेल तर त्याने ब्रह्मप्राप्तीची आवश्यकता किंवा वल्गना करू नये, असं शास्त्रातला नियम आहे. हे की मी माझ्या मनाने सांगत नाही. साधकाशी आवश्यक ब्रह्ममुहूर्त सांगितला आहे भागवतामध्ये. विचार, ब्रह्ममुहूर्तावर जागे झाले, परमात्म्याचं चिंतन करू लागले. त्या शिबिरामध्ये कोणीच नाही आणि द्रौपदीला सोबत घेऊन परमात्मा दर्शनाला गेले. आता स्त्रियांनी दर्शन केल्याबरोबर द्रौपदीच्या हातामध्ये कंकण, बांगड्या, त्याचा आवाज झाला. आता त्या बांगड्यांचा आवाज होण्याकरता हातात बांगड्या असाव्या लागतात, तर आवाज होईल, नाहीतर होणार नाही. तो आवाज झाला आणि मग भीष्माचार्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी पतिव्रता माऊली आपलं दर्शन करण्याकरता आली आहे. मग समोरचा व्यक्ती जसा असेल तसा आशीर्वाद दिला पाहिजे. विद्यार्थी आला तर विद्यावान भव, एखादा व्यक्ती जर रोगी असेल तर आयुष्यमान भव, असे आशीर्वाद दिले पाहिजे. तशी पतिव्रता माऊली आली तर मग अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. मला जास्त विस्तार नाही करायचा. मला विशेष आचरावे लागे संती, संतांना किती प्रमाण असतं याकरिता उदाहरण द्यायचं आहे. आणि मग ते द्रौपदीला आशीर्वाद मिळाला आणि मग सांगितलं द्रौपदी मातेनं, पितामह, माझ्या सौभाग्याला जे धक्का किंवा धोका तुमच्यापासून आहे आणि तुम्ही प्रतिज्ञा केली. आणि मग द्रौपदी आली आहे दर्शनाला. तर मग भीष्माचार्य हसले, म्हटले, द्रौपदी, ही तुझी बुद्धिमत्ता नाही आहे, खरं सांग म्हणे, हे इथपर्यंत तुला प्रवृत्त कोणी केलं? म्हणे भगवान परमात्म्याने. कुठे आहे? शिबिराच्या बाहेर. काय करतो? द्रौपदी मातेच्या पादत्राणे, पादुकांचं रक्षण करतो आहे म्हणे. परमात्मा जागी झाली, ते सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या दिवशी मग निष्पांडवी पृथ्वी तर काही झाली नाही. भीष्माचार्य स्वतः शरपंजेरी पडले. त्यानंतर सेनापतीपद आलं द्रोणाचार्यांकडे. आणि द्रोणाचार्यांना वरदान असं होतं की जोपर्यंत त्यांच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत त्यांचा पराजय कुणीच करू शकणार नाही. शस्त्र हातातून सुटलं तरच द्रोणाचार्यांचा पराजय, नाहीतर द्रोणाचार्यांना कोणीही जिंकू शकत नाही. मग आता यांच्या हातून शस्त्र कधी पडेल? यांच्या कानावर जर एखादी अप्रिय बातमी आदळली, ऐकू आली, तर हे गलित गात्र होतील आणि यांच्या हातून शस्त्र पडून जाईल. मग काय करावं? द्रोणाचार्यांचं प्रेम आहे आपल्या पुत्रावर, अश्वत्थामा. नियम असा आहे, मनुष्याचं ज्याच्यावर प्रेम असतं ना, इंग्रजी भाषेत सांगू, तो त्याचा वीक पॉईंट असतो. हे त्याची कमतरता आहे, उणीव आहे, हे त्याचं मर्मस्थान आहे. त्याचं एखादा पैलवान असतो, तो चितपट करतो सर्वांना, पण त्याचं प्रेम मुलावर असतं. आणि लहान मुलाने जर त्याच्या कमरेला मिठी मारली, बस, तो किती बलवान जरी असेल तो निर्बळ होऊन जातो. हे त्याचं मर्मस्थान आहे. काही काही लोकांना ते माहीत असतं. गुरुवारी राऊत बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. एक व्यक्ती बलवान होता पण त्याला गुदगुल्या सण नव्हता होत. असं लांबून जरी असं केलं त्याला, हे त्याचं मर्मस्थान आहे, त्याचं त्या वीक पॉईंट म्हणतो आपण त्याला इंग्रजी भाषेमध्ये. तसं अप्रिय बातमी कोणती असेल, आणि म्हणून भगवंतानी योजना केली. भगवंताला माहिती होतं चिरंजीवामध्ये पहिला क्रमांक आहे अश्वत्थाम्याचा. अश्वत्थामा मारला जाणार नाही, पण अश्वत्थामा मारला गेला अशी बातमी जर कानावर पडली द्रोणाचार्यांच्या, तर त्या हातातलं शस्त्र टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भीमाला सांगितलं, भीमा एक काम कर, आपल्या या सैन्यांच्या समूहामध्ये अश्वत्थामा नावाचे एक हत्ती आहे, त्या हत्तीला तू मार. आता ती भीमाला आज्ञा मिळाली. ज्ञानोबा म्हणतात, वरी भीमसेन बेथू. बेथू म्हणजे आडदांड, मागं पुढं काही पाहायचं नाही. त्याने एक गदा प्रहार केल्याबरोबर अश्वत्थामा मेला ना. आणि मग भगवंताने ती बातमी द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन मोठ्याने गर्जना करून सांगितली, अश्वत्थामा हताः, अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. भीमालाही सांगितलं, तू ते रक्ताने माखलेली गदा आणायची, सांगायचं मीच अश्वत्थामा मारलाय म्हणून. आता ते द्रोणाचार्य गलित गात्र झाले. पण ही बातमी सत्य आहे की नाही, ते सत्यता पडताळणी करून पाहिली पाहिजे. आणि मग ते धर्मराजाकडे जाऊ लागले.
भगवंताने विचार केला हे सत्य बोलणारे आहे, जर यांनी सत्य सांगितलं तर बस द्रोणाचार्य मग पराजित नाही होणार. आणि अगोदर धर्मराजाला सांगितलं तुला ते खोटं बोलावं लागेल, ते मी बोलणार नाही तर मग मी चाललो मग युद्ध सोडून, मी काही मदत करणार नाही. आता धर्माचा विजय व्हावयाकरता रामायणातला भाव वेगळा होता, काल बदलला, आणि द्वापार युगातला भाव काल बदलला आहे, तिथला भाव वेगळा आहे. जशाही पद्धतीनं हवे ना, फक्त धर्म जिंकला पाहिजे. आणि मग ते विचारलं की अश्वत्थामा मारला गेला. धर्मराजाने सांगितलं हा अश्वत्थामा हतः, अर्धवाक्य बोलल्या नरोवा कुंजरोवा, मनुष्य मारला गेला का हत्ती मारला गेला हे मला माहिती नाही, पण भगवंताने ते अर्धवाक्य येण्याच्या अगोदर अश्वत्थामा हतः स्वल्पविराम आला की लगेच शंख वाजवला. ते पुढचं वाक्य त्यांना ऐकू गेलं नाही, पुढचा भाग मला नाही सांगायचा. पण जरी साक्षात भगवंताने सांगितलं, भीमानेही सांगितलं अश्वत्थामा हता, द्रोणाचार्यांना विश्वास नाही बसला. ते विचारायला कुणाला गेले? धर्मराजाकडे. का? कारण धर्मराजाने जर सांगितलं तर ते खरं आहे. याचा अर्थ संतावरती जबाबदारी आहे. म्हणून विशेषे आचरावे लागे संती, संतांना ते विशेष आचरण करून दाखवावं लागतं, कारण त्यांचं आचरण प्रमाण आहे. आणि भगवंतांनी मग स्वतःचं स्पष्टीकरण 3 श्लोकाच्या माध्यमातून दिलं. त्यापैकी एका श्लोकाचा काल आपण विचार केला. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. अर्जुना, मला कोणत्याही प्रकारचं त्रैलोक्यात कर्तव्य नाही. एखाद्या मनुष्याला मृत्यूलोकात कर्तव्य असतं, त्याला स्वर्गात किंवा पाताळामध्ये काही कर्तव्य नाही. पण भगवान म्हणतात माझं व्यक्तिमत्व असं आहे की मला तिन्ही लोकामध्ये काहीच करण्यासारखं शिल्लक नाही. कारण का? ज्याला कर्तव्य असतं त्याला काही ना काही प्राप्तव्य आहे तर भोक्तव्य आहे. आणि मनुष्याला काही प्राप्त तेव्हाच करावं लागतं जेव्हा ती गोष्ट त्याला अप्राप्त असते. अप्राप्त आहे म्हणजे अपूर्ण आहे, आणि अपूर्ण जीवनामध्ये इच्छा असते. इच्छा म्हटलं की मग त्याला ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्याला कर्तव्य आहे. जसं की उदाहरण दिलं जातं, एखादा काठोकाठ भरलेला पाण्याचा जर घडा असेल तर तो आवाज करत नाही, हिसळत नाही. आणि जर तो थोडासा रिकामा असेल तर तसा तो आवाज करतो किंवा हिसळतो. तसं अपूर्ण जीवनामध्ये इच्छा असते, पूर्ण जीवनामध्ये इच्छेचा अभाव असतो. खुंटलिया धावा तृष्णेच्या. म्हणून भगवान म्हणतात काहीतरी संकट आहे, कोणती तरी मला उत्कट इच्छा आहे, म्हणून मी धर्माचं आचरण करत असेल असं तुला वाटत असेल तर अर्जुना जाणून घे, पूर्णतेपणाच्या बाबतीमध्ये म्हणजे पूर्णतेमध्ये अपूर्ण असेल तर कर्म असतं. मी तर पूर्ण आहे, पूर्णतेमध्ये माझी बरोबरी करू शकेल असा जगतामध्ये दुसरा कोणताच नाही, अशी सामुग्री माझ्या अंगात आहे. बरं, जगातल्या सगळ्या धनाची स्वामिनी लक्ष्मी माता आहे, आणि ती लक्ष्मी माता माझं चरण संवाहन करण्याच्या भाग्याला प्राप्त झाली. मग सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडून पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात, ऐसिया जियेची आजवळी का, सामर्थ्य घरीची पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका न मनेची येत. भगवान परमात्म्याची दासी आहे लक्ष्मी माता, आणि लक्ष्मी मातेच्याही दासी आहे त्या श्रीयसारिख्या. त्यांनी जर खेळता खेळता घरकुल तयार केलं आणि त्याला जर ते म्हणले घरकुल म्हणजे स्वर्ग आहे, तर त्या घरकुलामध्ये असणाऱ्या बाहुल्या म्हणजे इंद्र आहे. एवढं सामर्थ्य त्या दासींकडं. त्या दासींची स्वामी लक्ष्मी माता, आणि ते भगवंताची सेवा करणारी दासी, एवढी सामुग्री माझ्याकडं आहे, पण तरीसुद्धा मी कर्म करतोच आहे. हे झालं पूर्णता. सामर्थ्य मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वरते, तो सुद्धा मी मुकाट्याने सगळ्या प्रकारचं कर्म करतो, असं भगवंताने एका श्लोकामध्ये सांगितल्यानंतर आता जर मी कर्माचरण नाही केलं तर काय हानी होऊ शकते याचाही विचार परमात्मा पुढे व्यतिरेक मुखाने 2 श्लोकामध्ये सांगत आहेत. यदि हि अहम न वर्तेयम जातु कर्मणि अतंद्रितः मम वर्तम अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः.
हे पार्थ, हे अर्जुना, पृथापुत्र असणाऱ्या अर्जुना, यदी जर, जातो म्हणजे कदाचित किंवा कधी, अहम कर्मणी म्हणजे मी कर्माच्या ठिकाणी, अतंद्रितः न वर्तेयम, तंद्रा म्हणजे आळस आणि अतंद्रितः म्हणजे सावधान न होता जर मी कर्माचरण नाही केलं तर काय होईल, सर्वशः सर्व प्रकारे, मनुष्याः सगळे मनुष्य, मम वर्तम, वर्त म्हणजे मार्ग, माझ्याच मार्गाचं अनुवर्तन करणारे सगळे मानव आहे. म्हणजे मी सावधान न होता, तंद्रा म्हणजे बेसावध आणि अतंद्रितः म्हणजे सावधान होऊन, म्हणजे नाही, ज्याच्यामध्ये आळस नाही, बेसावधपणा नाही, त्याला म्हणतात सावधानपणा. मी सावध होऊन जर कर्म कोणतंच केलं नाही तर लोक काय म्हणतील, भगवानच कोणत्या प्रकारचं कर्म करत नाही, आपण कशाला करायचं. असं लोक माझ्या मार्गाचं अनुवर्तन करणारे सगळ्या प्रकारे आहे. भगवंतांनी जर आपलं कर्म सोडलं तर पंचमहाभूतसुद्धा आपली कर्म सोडून देतील. आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, वायूचं कर्मही के नाही. पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वते बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी आभूते वाहावी, हे आज्ञा माझी, हे देवाची आज्ञा आहे. पंचमहाभूत सगळ्या प्रकारची कर्म करतात, ती सगळी माझ्याकडे पाहतात. आणि मी जर कर्माचरण नाही केलं तर मनु, देवदेवता, ऋषीमुनी हे सगळे कर्म सोडून देतील. पण भगवंतांनी मनुष्य शब्द का घेतला असेल बरं? त्याचं कारण असं आहे की कर्म करण्याचा अधिकार विशेषत्वाने मनुष्याला आहे. देवांना कर्म करण्याचा अधिकार नाही, पशुपक्ष्यांनासुद्धा विशेष नाही, कारण त्या दोन्ही भोगभूमीच आहे. आणि कर्मभूमी कोणती असेल तर मनुष्य देहामध्ये आलेला, म्हणून मनुष्य हा शब्द घेतला, कारण मनुष्य हा देवाच्या मार्गाचं अनुवर्तन करणार आहे. म्हणून अर्जुना, मी सुद्धा सावध होऊन सगळ्या प्रकारची कर्म करतो. आताचं उदाहरण सांगू का? भगवान म्हणतात, आता माझ्याकडं कर्म कोणतं आलंय, सारथ्यपण पार्थाचे करीत असे. मी ते कर्म इतकं सावधपणाने करतो आहे की अर्जुनाला कोणत्याही शत्रूचा शस्त्र प्रहार झेलावा लागणार नाही, किंवा चालता चालता अर्जुनाचा रथ कोणत्याही मांसाच्या चिखलामध्ये फसणार नाही, याची काळजी घेऊन मी तुझा रथ चालवतो आहे. एक प्रसंग असा झाला की ते खांडववन जाळत असताना तिथे एक नाग राहत होता आणि त्याचं असणारं संपूर्ण, बहुतेक नागिन राहत होती, ते संपूर्ण कुटुंब त्या अग्नीमध्ये जाळल्या गेलं. मग तिने अर्जुनाचा बदला घ्यायचा ठरवला. ती कर्णाकडे गेली. कर्णाने सांगितलं, जसा अर्जुन तुझा शत्रू आहे तसा माझाही आहे. आणि मग ती कर्णाच्या भात्यामध्ये एका बाणाच्या रूपाने ते नागिन जाऊन बसली. ज्या काळामध्ये कर्णाने तो बाण सोडला तर त्या बाणाच्या टोकावर ती नागिनी विराजमान. भगवंताच्या ते लक्षात आलं की प्रचंड वेगाने बाणही येतो आहे आणि तो नागही येतो आहे. भगवंतानी आपल्या शक्तीचा वापर करून जवळ आलेला बाण पाहिला आणि लगेच आपला भार टाकून तो रथ थोडासा खाली दाबला. रथालाही शॉकअप जर असेल तेव्हा तो रथ थोडासा दाबला गेला. काय असेल ते असेल, पण तो रथ खाली दाबला गेल्याबरोबर ते कर्णाने वेध घेतला होता अर्जुनाच्या कंठाचा, पण रथ खाली दाबल्यामुळे तो बाण लागला अर्जुनाच्या मुकुटाला. बाण लागला तो सुवर्णजडित मुकुट आहे, रत्नजडित. एका क्षणामध्ये मुकुट काळा पडला, विषाचा प्रभाव. भगवान म्हणाले, अर्जुना, मुकुटावर एवढा परिणाम झाला, तुझ्यावर काय झालं असतं. इतका भगवान सावध आहे. अर्जुनाचं रक्षण करण्याच्या बाबतीमध्ये भीष्माचार्यांनी सुईच्या आकाराचे कितीतरी बाण भगवंताच्या हातामध्ये वेध घेण्याकरता टाकले होते, कितीतरी. पण भगवंताने आपलं अश्वसंचालन बिघडू दिलं नाही. सावध आहे परमात्मा. आणि जर मी बेसावध झालो तर माणसं म्हणते, चला परमात्माच बेसावध आहे, आपणही थोडंफार प्रमाद करायला हरकत काय आहे, असं म्हणतील लोक, पण ते करता येणार नाही. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षका होय जैसा, तयाचे एका उद्देशा लागून या, जे भूत जात सकळ,
असे आम्हा अधीनची केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणून या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. 65 क्रमांकाच्या ओवीमध्ये जे शब्द आला ना सर्वनाम, त्याचा अर्थ होतो कारण असा. ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचदा जे शब्दाचा अर्थ कारण असा होतो. परी म्हणजे याही ओवीचा मागच्या ओवीशी संबंध आहे. कसा? मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखील, इथपर्यंत थांबायचं. तोही मी, असा अद्भुत पराक्रमी असणारा जो मी, उगला कर्मी वरते, मुकाट्याने निवांतपणाने कर्माचं आचरण करतो. मग कसं करतो? परी स्वधर्मी वरते कैसा, माझ्या वाट्याला जो आलेला स्वधर्म आहे. आता भगवानसुद्धा क्षत्रिय आहे, त्या प्रसंगाला कर्म करायचं. युद्धाचा प्रसंग आला तर युद्ध, रक्षणाचा प्रसंग सगळ्या द्वारका निवासी जनांचं रक्षण, आणि राज्यकारभार चालवायचा असेल तर भगवंतांनी ते राज्यकारभारसुद्धा सुचारू स्वरूपाने चालविला. हा माझा स्वधर्म आहे. गृहस्थ जीवनामध्ये राहत असताना जणू एखादा आसक्त गृहस्थ पुरुष जसा राहतो तसा परमात्मा द्वारकेमध्ये राहतो आहे. तसाच स्वधर्मी वर्ते कायसा, आपल्या स्वधर्माचं वर्तन कसं करतो आहे, किंवा स्वधर्मी सप्तमी विभक्ती घ्या, त्या स्वधर्माचरणामध्ये कैसा वर्ते, कसं मी वर्तन करतो आहे. त्याला उदाहरण दिलं आहे, साकांक्ष का होय जैसा. स म्हणजे सहित आणि आकांक्ष म्हणजे इच्छा. जसा एखादा पुरुष इच्छाधारी असतो, म्हणजे इच्छा करणारा सकाम असतो, आणि सकाम पुरुष ज्याप्रमाणे वर्तन करतो, दृष्टांत एवढाच आहे बरं. साकांक्ष का होय जैसा, ज्याप्रमाणे एखादा साभिलाषयुक्त असणारा पुरुष सकाम भावनेनं जसं कर्माचरण करतो, तत्परतेनं, तितक्याच तत्परतेनं मीही कर्माचरण करतो. आणि सकाम पुरुष फलप्राप्तीसाठी कर्मामध्ये न्यूनता राहू देत नाही. न्यूनता राहिली, वैगुण्य राहिलं तर त्याला कर्माचं सुचारू स्वरूपाचं फल मिळत नाही. जसं तो दक्षतेनं, सावधपणाने आणि फलप्राप्तीसाठी तत्परतेनं कर्म करतो, तसाच मी सुद्धा कर्माचं आचरण करतो. मग फरक काय आहे? त्याला आकांक्षा आहे आणि मला मात्र आकांक्षा नाही. मग तुमचं कर्माचरण जर आकांक्षेनं युक्त नसेल तर उद्देश काय आहे? परमात्मा उद्देश पुढं सांगतात, तयाची एका उद्देशा लागून या. तयाची म्हणजे त्याचं, एका उद्देशा लागून या. उद्देश म्हणजे हेतू. माझं कर्माचरण सकाम पुरुषाप्रमाणे नाही, पण माझं कर्माचरण त्याच एका उद्देशाने आहे, त्या एका हेतूने आहे. आणि तो हेतू असा आहे की नामकारण, आमचं कर्माचरण असं आहे. त्याचं कारण किंवा की शब्दाने घेतलं तरी चालेल. एकाच उद्देशा लागून या, एकाच उद्देशासाठी मी कर्म करतो. आणि तो उद्देश असा आहे की भूत जात सकळ असे आम्हा अधीनचे केवळ, संपूर्ण प्राणी मात्र आमच्या अधीन आहे. म्हणजे आमच्या आज्ञेनुसार वागणारे आहे किंवा आमच्या संकल्पानुसार वागणारे आहे. आमच्या मनात संकल्प झाला, हे सगळे भगवंताचे संकल्प आहे बरं. आता आपण ओव्यांचा विचार केला की नाही, आकाशी सर्वत्र वसावे हे देवाच्या अधीनच आहे. पृथ्व्या भूते वहावी ही आज्ञा माझी. ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, हे देवाने म्हटलं आहे की नाही. किंवा मियाची निमिला साता काळूग्रासी तसे भूता, ये म्हणया गते पंडुसता सकळे जयाची. ही सगळी माझ्या आज्ञाधारक आहे, म्हणजे आमच्या अधीन आहे. सगळ्या जगावर सत्ता कुणाची आहे तर परमात्म्याची. आणि भक्ताचा विशेष असा आहे की भक्ताची देवावर सत्ता आहे. रथ स्थापन करा, काही हरकत नाही, आज्ञाच आहे ना. मी चिगा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा, सृष्टिक्षय प्रभवा मूळ ते मी. सगळ्या जगताचं मूळ कारण, उत्पत्ती स्थिती प्रलयाचं मूळ कारण मीच आहे. आणि माझ्याच असणाऱ्या अधिष्ठानावर हे संपूर्ण त्रैलोक्य वावरत आहे. याचा अर्थ आहे हे आमच्या अधीन आहे. दुसरा भाव वेदांत शास्त्रातला असा आहे, अध्यस्थ पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती नसते. आता ते उदाहरण कायमच आहे आपल्याला. रज्जू सर्प,
रज्जूवर सर्प भासला तर त्या भासमान असणाऱ्या सर्पाला रज्जू व्यतिरिक्त स्वतंत्र सत्ता अजिबात नसते. रज्जू आहे म्हणून सर्प प्रतीत्याला येतो, तसं परमात्म्याचं अधिष्ठान आहे म्हणून जगताची प्रतीती येते. असे आम्हा अधीनचे केवळ सगळे प्राणी मात्र बरं जे जे निर्माण होतात त्यांना भूत असं म्हणतात. भूभवती नावाचा धातू आहे ना, जे जे निर्माण होतात ते सगळे प्राणी मात्र समूह घेतला भूत जात सकळ. मग 84 लक्ष प्रकारचे सगळे प्राणी मात्र असे आम्हा अधीनचे केवळ आमच्या अधीन आहे. म्हणजे देवाचं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपापल्या कर्माचं फल भोगावं. याचा अर्थ कर्माच्या अधीन आहे. आणि त्या कर्माच्या अधीन असणारे सगळे प्राणी मात्र ईश्वराच्या संकल्पानेच सगळे भोग भोगतात, सगळे देवाच्या अधीन आहे. असे आम्हा अधीनचे केवळ त्या सगळ्या प्राणी मात्राने बरळ न व्हावे म्हणून या स्वधर्मी वर्ते. अशा मागच्या विषयी अन्वय घ्यावा लागतो बरं. तर या ओळीचा अर्थ लागतो सगळे प्राणी मात्र आमच्या अधीन आहे. जसं आम्ही वागू तसे प्राणी मात्र वागतील. आणि मग जर आम्हीच कर्म सोडून दिलं तर अगोदरच प्राणी मात्र आळशी आहे. आळशी आहे म्हणून तर जन्माला आले ना. जर सावध असे तर मागच्या जन्मामध्ये मुक्त झाले असते. आळशीच आहे म्हणून तर जन्माला येतात. आणि त्यामध्ये पुन्हा मला जर आदर्श मानलं यांनी तर ते बरळ म्हणजे भ्रष्ट होतील किंवा अमर्याद वागतील, स्वैर वागतील. मग त्यांच्या वागण्यामध्ये स्वैरपणाही येऊ नये आणि भ्रष्टपणा येऊ नये म्हणून या कारणामुळे आम्ही चांगल्या प्रकारे स्वधर्माचं आचरण करतो. माझं आचरण पाहिलं की त्या आचरणाच्या अधीन होऊन सगळे प्राणी मात्र चांगले वागतात. हा माझा उद्देश आहे. हा संतांचाही उद्देश आहे बरं. प्राणी मात्र किंवा सगळे मानव मात्र आपापल्या मार्गापासून धर्म भ्रष्ट होऊ नयेत, बरळ म्हणजे भ्रष्ट होऊ नये या उद्देशाने आम्ही चांगल्या प्रकारे आचरण करून दाखवितो. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, हा त्यातला उद्देश भाव आहे. आणि भगवान म्हणतात जर मी कर्माचरण नाही केलं तर काय होईल. उत्सिदे युरी मे लोका न कुर्याम कर्म छेदहम संकरस्य च कर्तास्या मुपहन्यामि मा प्रजाः. उत्सिदे युः इमे लोकाः न कुर्याम कर्म चेद अहम संकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमा प्रजाः. चेत असं कधी घडणार नाही, पण कदाचित घडलं. काय घडलं. यदा कदाचित चेत अहम कर्म न कुर्याम, जर माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी केलंच नाही. आता द्वारकापती आहे परमात्मा, द्वारकाधीश आहे. राज्य चांगलं चालविणं हे देवाचं कर्म आहे. आणि जर देवाने ते कर्म सोडलं तर काय होईल. दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे, हा धर्मनीतीचा व्यवहार आहे. राजाला ते करावं लागतं. आणि भगवंतानी ते कर्म कदाचित सोडलं म्हणजे राजाने कर्म सोडलं तर काय होईल. कंटक लोक सगळ्या समाजव्यवस्थेला ग्रास करून टाकतील, ग्रस्त करतील. याचा अर्थ काय होईल. समाजामध्ये सगळ्या प्रकारचं बिघाड किंवा त्याला आपण म्हणतो आहे अराजकीय वातावरण तयार होईल. आणि तसं होऊ नये याकरता जर कदाचित मी कर्माचरण सोडलं, कर्म न करूया, मी माझं कर्म नाही केलं तर काय होईल. इमे लोकाहा, हे सगळेच्या सगळे लोक उत्सिदे युहू, या सगळ्यांचा उच्छेद किंवा या सगळ्यांचा नाश होईल. कारण मनुष्याचा जर विकास व्हायचा असेल क्रमाक्रमाने तर त्याला प्रारंभ कर्मापासून करावा लागतो. अंतःकरण शुद्धी त्याला निष्काम कर्म आहे. अंतःकरणाची स्थिरता उपासना आणि अज्ञानाच्या बंधनाचा नाश त्याला तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. पण प्रारंभ कुठून आहे. कर्मापासून. आणि जर लोकांनी कर्माचरणच केलं नाही तर पुढची फलं फार लांब राहिली. मोक्ष तर त्याला मिळणारच नाही. याचा अर्थ मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सुद्धा त्याचा नाशच होईल की नाही. बुद्धी नाशात प्रणश्यती, प्रकर्ष करून त्याचा नाश होईल. म्हणून कर्मापासून प्रारंभ आहे, त्याला साधनारंभ म्हणतात. आणि मी जर कर्माचरण नाही केलं तर लोकही कर्म करणार नाही. याचा अर्थ यांचा नाश होईल. आणि त्या नाशाला कारण कसा का होईना ते कारण माझ्यापर्यंत येईल. किंवा मग लोक क्षणभर गप्प बसू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्म करूत. मग ही विहित कर्म जर नाही करतील
तर मग निषिद्ध कर्म करतील. मग भलत्याचं कर्म भलत्याने केलं तर संकर होईल की नाही? त्याला कर्म संकर म्हणतात. बरं, हे संकराचे प्रकार आहे. म्हणजे दोन परस्पर विरोधी असणारे धर्म एकमेकामध्ये मिसळले की त्याला संकर असं म्हणतात. मग एक आहे वर्णसंकर, की जो पहिल्या अध्यायामध्ये आला आहे. हा होईल कर्म किंवा धर्मसंकर. म्हणजे क्षत्रियाचं कर्म दुसऱ्याने करायचं, त्या वैश्याने पुन्हा दुसऱ्याचं कर्म करायचं, असं एकमेकाचं कर्म जर झालं तर त्या संकर तयार होईल, कर्माचा किंवा धर्माचा संकर. आणि जर तो झाला तर त्याचा कर्ता जणू काही मी होईल. आणि याद्वारे इमः प्रजाः उपहन्याम, या सगळ्या प्रजेचा नाशच मी केला आहे असा एक भाग तयार होईल. आणि हे होऊ नये माझ्याकडून, म्हणून अर्जुना मी सावधपणाने कर्म करतो आहे, असा या श्लोकाचा भाव. आता यावर ज्ञानोबारे पुन्हा स्पष्ट भाव सांगतात. आम्ही पूर्ण काम होनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा ही कैसेने निस्तरेल, इही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आगवी नाशिली होईल, मनोनी समर्थ जो येथे, आथिला सर्वज्ञते, तेने विशेष कर्माते, त्याच्या वेना. या तीनही ओव्यांचा एकत्र विचारच आहे. 68 क्रमांकाच्या ओवीमध्ये कारण सांगितलं आहे. भगवान म्हणतात आम्ही पूर्ण काम, काम म्हणजे इच्छा, आणि पूर्ण काम म्हणजे ज्याच्या सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आता इच्छा पूर्ण केव्हा होतात? आत्मप्राप्तीमध्ये. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते, किंवा आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत, तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. ज्याच्या जीवनामध्ये पूर्णता आली त्याला कामना नसते. बघा 12व्या अध्यायामध्ये की ओवी बघा, आत्मलाभासारेखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषयके हरिखे नाचो, ही एक ओवी. आणि जया परोते काही नाही, ते आपण पेचे आपल्या ठाई जहाला, या लागी जो काही आकांक्षेना. ज्याच्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही अशी आत्मवस्तू ज्याला स्वतःच्याच ठिकाणी प्राप्त झाल्यामुळे जो कोणत्याही प्रकारची कामना करत नाही त्याला म्हणतात पूर्ण काम. आणि आम्ही जर पूर्ण काम होऊन जर आपल्या आत्मस्थितीमध्येच राहिलो, दोन प्रकारचे महात्म्य आहे ना. एकाला ब्रह्मप्राप्ती झाली तर ते आपल्या आत्मानंदामध्ये राहतात, ते जगताच्या व्यवहारामध्ये येत नाही, ते स्वतःचा आनंद भोगतात. पण दुसरा एक महात्मा असा आहे की ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाल्याबरोबर त्याची दयावृत्ती अशी आहे की जे मला मिळालं ते सगळ्या साधकांना मिळावं, यासाठी तो जगताच्या व्यवहारात विक्षेपामध्ये येतो आणि अनेक साधकांना मुक्त करतो. असा आपण एकदा विचार केलेला आहे. भगवान म्हणतात अर्ध्या ओवीमध्ये पहिला प्रकार जर आम्ही केला, आम्ही पूर्ण काम होऊनी झालं ना, आम्हाला काही प्राप्त करायचं नाही, आता निवांत आम्ही आपला आत्मानंद भोगावा. जरी आत्मस्थिती राहूनी आम्ही आमच्यात आपल्या आत्मस्थितीमध्ये ब्रह्मस्थितीमध्ये वृत्तीच्याद्वारे विचरण करू लागलो. ज्याला आत्मस्थितीमध्ये राहायचं असतं त्याला देहस्थितीमध्ये आणि जगताच्या व्यवहारामध्ये यावं लागत नाही. जर तो आला तर त्याला विक्षेप बाधतो. बघा गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब महाराजांचे एक वाक्य सांगतात, आपण किती निरोगी जरी असेल पण मिरच्यांच्या बाजारामध्ये गेलो तर ते पण वाळलेल्या मिरच्याच्या तर ठसका आल्याशिवाय राहत नाही. तसं आत्मस्थिती जर आपली असेल आणि जगताच्या व्यवहारामध्ये आला तर त्याला काही का होईना मात्र काही लोक स्तुती करतात तर काही निंदा करतात. ज्याला व्यवहारात यायचं असेल त्याला निंदा आणि स्तुती सहन करता आली पाहिजे. म्हणजे निंदेचं त्याला दुःख वाटू नये आणि स्तुतीचं त्याला सुख हर्षभाव होऊ नये. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. आणि जर याला सहन करायची ताकद नसेल तर मग तो पुन्हा पतनाला प्राप्त होऊ शकतो. भगवान म्हणतात जर आम्ही असे राहिलो, जरी आत्मस्थिती राहूनी आपल्या आत्मस्वरूपामध्ये वृत्ती अंतर्मुख केली आणि कोणत्याच व्यवहारामध्ये आलो नाही तर काय होईल? उर्वरित असणारी तरी हे प्रजा, देवाने सगळ्या जगताला आपली प्रजा म्हटलंय. बरं ब्रह्मदेवाची ही प्रजा आहे
आणि ब्रह्मदेव हे सगळे भगवंताची प्रजा आहे. महर्षे सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजा, असं म्हटलं की नाही शब्द. प्रजापती आहे ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाला निर्माण करणारा परमात्मा, ही सगळी आमची प्रजा आहे. तर ही प्रजा प्रकर्षण जे आहे ते जे प्रकर्ष करून कर्मापासून निर्माण होते ती आहे प्रजा. कैशनी निस्तरेल, ही प्रजा कशा प्रकारे निस्तरेल, तरेल शब्द आला ना, या भवसागरातून निशेष रूपाने कशी बरं तरून जाईल. प्रजेला तरायचं आहे अज्ञानाच्या बंधनातून आणि प्रजेला तरून जायचं आहे कर्माच्या बंधनातून. आणि यासाठी ते आदर्श म्हणून आम्हाला पाहतात. आणि आम्ही आदर्श म्हणून पाहणाऱ्या आमच्यासारख्यांनी जर पूर्ण काम झालो, काही काम नाही, उपदेश करायचा नाही, कुणाला कर्म कसं करावं हे सांगायचं नाही, सदैव आपल्या आत्मस्थितीमध्ये राहायचं, तर या प्रजाला तरून जाण्याचा उपाय सापडेल कसा? का बरं? त्याचं कारण परमात्मा पुढे सांगतात ना. या अर्ध्या ओवीचं स्पष्टीकरण पुढं आहे. प्रजा हे कैशनी निस्तरेल, कसा प्रकार आहे? इही नाम या प्रजेनं आमुची वास पाहावी. वास म्हणजे वर्तन, वास म्हणजे मार्ग किंवा वाट. या सगळ्या प्रजेनं आमचं वर्तन पाहावं आणि मग आमचं वर्तन पाहून आपल्या जीवनामध्ये कसं वागावं. वर्तती परी, परी म्हणजे प्रकार, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं या वागण्याचा प्रकार त्यांनी जाणून घ्यावा. ही लोकस्थिती आहे. आणि जर या बाबतीमध्ये आम्हीच उदास राहिलो तर ही लोकस्थिती आघवी नाशिली होईल. ही संपूर्ण लोकांची स्थिती म्हणजे लोकांची चांगल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था या सगळ्यांचा नाश झाल्यासारखा होईल. का बरं? एक तर प्रजेला स्वतः काही कळत नाही, शास्त्र कळण्या इतकी कलियुगामध्ये बुद्धिमत्ता नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, म्हणून न घडे सर्वथा. कळतच नाही ना. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या आचरणामध्ये आणता येत नाही. मग स्वतःला शास्त्र कळत नाही, मग काय करावं? जे शास्त्रज्ञ आहे, शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र जाणणारे बरं, असा अर्थ घ्यायचा. आणि मग त्यांच्या असणाऱ्या जीवनाकडे बघावं, ते आम्ही आहोत. म्हणून ही आमुची वास पाहावी, मग वर्तती परी जाणावी. ते लोकस्थिती आघवी नाशिली होईल. ही संपूर्ण लोकस्थिती, लोकाचार ज्याला म्हणतात, जनरहाटी, त्या सगळ्या लोकाचाराचा नाश केल्यासारखा होईल. तो आम्ही साक्षात जरी नाही केला तरी पण त्याला काही अंशात का होईना आम्ही कारण ठरवू ना. म्हणून मोठ्या माणसावर ही फार मोठी जबाबदारी असते. त्याला आदर्श मानतात ना सगळेजण. ज्या व्यक्तीला आदर्श मानतात, जर तो गप्प बसला की बाकीचे लोक मग काहीच करत नाही, वर्तन करत नाही, साधना करत नाही, आणि मग तो पूर्ण काम आहे, त्याचा स्वतःचा उद्धार झाला, पण त्याचं जीवन पाहिल्यानंतर बाकीचे लोकसुद्धा काहीच करत नाही, तर ते भ्रष्ट होऊन जातात. म्हणून काही अंशा हा ऐसे जरी नक्कीचे तरी अज्ञाना काय उमजे, ती कवने परी जाणी जे मार्गात या. असं जर महापुरुषांनी चांगल्या प्रकारे वर्तन नाही केलं तर अज्ञानी पुरुषाला काय समजते? समजत नाही म्हणून त्याला अज्ञानी म्हणतात नाही. काय उमजे, त्याला काय कळणार आहे? त्यांनी या मार्गाला कशा प्रकारे जाणावं, अध्यात्म मार्गाला अज्ञानी पुरुषांनी जाणावं, त्याला एकच पर्याय आहे. काय? महापुरुषांचं आचरण. हाच त्याला पर्याय, दुसरा कोणताच पर्याय नाही. कारण स्वबुद्धीनं त्याला शास्त्र कळत नाही, हाच प्रकार आहे त्याला. मनोनी या कारणामुळे अर्जुना समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने विशेष कर्मा ते त्यजावेना. ज्ञानोबांनी पुन्हा शब्द वापरला बरं. 59 ओवीमध्ये आलेला भाव आणि या ओवीमध्ये आलेला ओवीतला भाव जवळपास समानच आहे. हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्मन सांडावे विशेष आचरावे लागे संती. हा एक प्रकार आहे आणि याही ओवीत तोच भाव आहे. मनोनी या कारणामुळे, समर्थ जो असेल, समर्थ म्हणजे सामर्थ्य संपन्न, कारण कर्म आचरण करायचं म्हटलं की त्याला एक शारीरिक शक्ती, इंद्रियांच्या ठिकाणचं असणारं पाटव्य, बौद्धिक शक्ती, हे सगळं असावं लागतं. आणि कर्मामध्ये मनुष्य निराश नाही चालत, तो कायम उत्साही लागतो.
अभ्यासासाठी सुद्धा मनुष्य उत्साही लागतो बरं. नाहीतर मग माझं काल काही पाठांतर झालं नाही, मी आता इथून पुढं वर्षभर काहीच करणार नाही, असं नाही चाललं. काल नाही पाठांतर झालं तर आज नवीन उत्साहाने पाठांतर केलं पाहिजे, संस्कार करत चालले पाहिजे. हेच आपलं काम आहे. पाठांतर करणं म्हणजे संस्कार करणं आहे. त्या दिवशी जरी पाठांतर झालं तर भरपूर झालं. बुद्धीमध्ये काही ना काहीतरी अक्षरांचे ठसे उमटतात ना त्या दिवशी, नाही दुसऱ्या दिवशी आठवलं तर हरकत नाही. म्हणून अभ्यासासाठी कर्मासाठी मनुष्य उत्साही लागतो, धैर्य असावं लागतं, चिकाटी असावी लागते. मुंगी असते ना, त्याला जर साखरेचा कण सापडला ना साखरेचा, तर तिच्यापेक्षा वजनाने मोठा असणारा कण ती उचलून घेऊन जाते. म्हणे कसं काय? मुंगी साखर घेऊन चाली तर फुंकर मारायची, मुंगी उडून जाते, साखर जाग्यावर राहते. याचा अर्थ मुंगी हलकी आहे, साखर वजनदार आहे. पण तरीसुद्धा मुंगी वजनदार साखरेला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. ते खांबावर चढते, 50 वेळा पडते, पण प्रयत्न नाही सोडत. आणि मनुष्य एकदा अभंग नाही पाठ झाला की मालिकाच बंद करतो, आता नाही पाठ करायचं. अभ्यास आहे, वारंवार करावं लागतं, त्याला म्हणतात अभ्यास. सामर्थ्य असावं लागतं कर्मासाठी. मनोनी समर्थ जो येथे म्हणजे या मनुष्य लोकात, मनुष्य देहामध्ये जो सामर्थ्य संपन्न आहे आणि त्यातही पुन्हा सर्वज्ञते आथिला म्हणजे संपन्न. कशाने संपन्न आहे? सामर्थ्याने संपन्न. आणि पुन्हा सर्वज्ञता म्हणजे विद्वत्तेनेही संपन्न आहे. असे कोण आहे बरं? सामर्थ्याने संपन्न आणि विद्वत्तेने संपन्न. एक आहे संत आणि दुसरा आहे भगवंत. हे दोघंच आहे. नाहीतर एरवी जर विचार केला तर काही विद्वान आहे, सामर्थ्य नाही. काहीला सामर्थ्य भरपूर आहे पण काय करावं हेच कळत नाही. म्हणजे सामर्थ्य आणि सर्वज्ञता या दोनही गोष्टी एकत्र येणं फार कठीण आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये या गोष्टी दोन्ही एकत्र आल्या असेल, आशा असणाऱ्या महापुरुषाने, तेने म्हणजे त्याने विशेष करून कर्मात त्याच्यावे ना. त्याने कर्माच्या बाबतीमध्ये उदास राहू नये, कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. त्यांनी कर्माचरण केलं पाहिजे. सर्वज्ञता आहे म्हणजे त्याला शास्त्राचा समन्वय कळतो आहे आणि म्हणून त्यांनी कर्माचरण सोडू नये. सर्वज्ञ आहे म्हणून त्याचं कर्म चुकणार नाही आणि सामर्थ्य असल्यामुळे कर्मात आळसही घडणार नाही. विद्वान असेल तर कर्म तंतोतंत करेल, सुखी होऊ देणार नाही. आणि सामर्थ्य संपन्न असल्यामुळे दररोज उत्साहाने कर्म करेल, म्हणजे आळस करणार नाही. आळस जाण्यासाठी सामर्थ्य असावं लागतं आणि कर्मात दोष राहू नये यासाठी सर्वज्ञता असावी लागते. त्या बाबतीमध्ये तो सर्वज्ञ आहे. वास्तविक खरा सर्वज्ञ ईश्वर, ज्याला सगळ्यांचं सर्व कळतं. सर्वज्ञ कल्पवेद आहे, जवळजवळ वेदालाही सगळं कळतं. आणि त्यातल्याही पुढे सर्वज्ञ आहे संत म्हणजे देवाला न सांगता सगळ्यांचं कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहारची न लगे. देवाला परिहार द्यायची गरज नाही, त्याला सगळं कळतं. सगळ्याच्या मनातलं कळतं त्याला देव, आणि देवाच्या मनातलं कळतं ते संत. देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त, हे म्हणता चित्त दाटेल तुझे. प्रसंग सांगून जातो. आळंदीकरांनी निर्णय दिला ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथादिकांना, की तुम्ही पैठणवरून शुद्धीपत्र आणा, म्हणजे तुम्हाला आम्ही शुद्ध आहे असं मान्य करून घेऊ. मग सगळ्या संतांनी, चारही भावंडांनी विचार केला की निर्णय तर झाला पाहिजे ना. निवृत्तीनाथांनी सांगितलं, शुद्धीपत्र कशासाठी? मी अगोदरच शुद्ध आहे ना, अगोदरच शुद्ध. मी पंचमहाभूताच्या अतीत आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांच्या पलीकडे आहे. पंचकोश माझं स्वरूप नाही. मी कायमचा नित्यमुक्त आत्मा आहे, अशी माझी परंपरा आहे. त्यामुळे मला तर काही शुद्धीपत्राची गरज नाही. सोपान देवाने सांगितली, भक्ती केली तर मनुष्य अशुद्ध जरी असेल तरी तो शुद्ध होऊन जातो. निंद्यतेही तेने वंद्य केली, हे देवाचं अपिचित सुधराचारो भजते मामनन्य भाग. त्यामुळे आपण भक्ती करू, शुद्धीपत्राची आपल्याला गरज नाही. निवृत्तीनाथांनी सांगितलं, ब्रह्मज्ञानातून शुद्धीपत्राची गरज नाही. आणि सोपान देवाने भक्तीच्या मार्गातून सांगितलं,
मग आता निर्णय तर ज्ञानोबाऱ्यांचा आला पाहिजे ना. जोपर्यंत त्यांचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आपण शुद्धीपत्र आणायचं का नाही. पण ज्ञानोबाऱ्यांचं प्रेम ते निवृत्तीनाथांनी पण ऐकलं आणि सोपान देवाने आदिशक्ती मुक्ताईंनी पण ऐकलं. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली. जरी आपली अवस्था पावन असेल तरी पण आपण शास्त्राच्या विरुद्ध वागू नये. वास्तविक आपलं आताचं वर्तन शास्त्रविरुद्ध नाही, बरोबरच आहे, पण सामान्य लोकांना आपली अवस्था नाही ना कळणार. म्हणून आपण सर्वज्ञ पण आहोत, समर्थ पण आहोत, विशेष कर्माते त्याजावे ना. म्हणून शुद्धीपत्र आणण्याची आवश्यकता नाही. पण लोकसंग्रहासाठी मार्ग दाखविण्यासाठी शास्त्र किती प्रमाण आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते हे कळण्यासाठी शुद्धीपत्र आणण्यासाठी गेलेच की नाही. म्हणून या 22व्या 23व्या आणि 24व्या या 3 श्लोकातून भगवंताने स्वतःचं उदाहरण लोकसंग्रहासाठी समोर प्रस्तुत केलं आहे. आणि पाठीमागच्या श्लोकामध्ये जनकादिकांचं माता लोकसंग्रह महापुरुषांनी कसा करावा या बाबतीत आणखीन काही चिंतन येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.